माझ्यासारख्या शहरी लोकांकडनं काय करणं अपेक्षित आहे आणि काय करायला नको? मला असं वाटतं की तुम्ही फक्त बकेट लिस्ट किंवा टिकमार्क करायला देवराईत जाऊ नका. देवराईत गेलात तर तुम्ही थोडं अंतर्मुख होऊन विचार करा की मला निसर्गाशी जोडून घेता येत आहे का. मग ते ह्या देवराईत असेल किंवा मी 2 झाडं लावायला पाहिजेत, पण मी 2 झाडं लावली तर मी त्याची काळजी घेतो आहे का, किंवा मी निसर्गाबद्दल मी संवेदनशील कसा होईन. मला असं वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. आणि संवेदनशील हे कुठेही, मग तुम्ही एखाद्या टूरला जाल, तुम्ही एखाद्या देवळात जाल, तुम्ही एखाद्या पिकनिकला जाल, तुम्ही परदेशी जाल, तुम्ही विमान प्रवास कराल, या सगळ्या ठिकाणी तुम्ही माझी जबाबदारी काय आहे याचा विचार करायला लागलात तर मला असं वाटतं की आपण काहीतरी बदल घडवू शकू. आणि एक प्रकारची आज सगळ्यांनाच, म्हणजे मी तरुण पिढी असं म्हणत नाही, पण नीतिमूल्यांचा ऱ्हास आणि फक्त ग्रीड की मला हेही पाहिजे, मला तेही पाहिजे, मला तेही पाहिजे, यातनं आपण थोडं बाजूला होऊन आपण समाधानी व्हायला आई वडिलांसारखं हे जरा विचार केला तर मला असं वाटतं की आपलं पृथ्वीवर असणं अजून लांबेल 1000-2 वर्षांनी, 2000 वर्षांनी. पण अदरवाईज मला असं वाटतं की तुम्ही संवेदनशीलपणा यायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही खूप सुंदर बोललात की आपलं इथे राहणं वाढेल, निसर्ग आहे तसा तो राहणारच आहे. मग उद्या इथे नायट्रोजनचा श्वास घेणारे ऑर्गॅनिझम्स तयार होतील, पण आपण नाही, आपण गेलोय. मग तर ते मला वाटतं तो संवेदनशील असणं आणि थोडंसं समाधानी असणं हे मला असं वाटतं आपण आत्मसात करायला.